बरं, माझ्या या मित्राचं तर दर महिन्याचंच आहे, त्याची सॅलरी त्याला महिनाभर कधीच पुरत नाही. अरे हो, तुमच्यासोबत सुद्धा असंच काहीतरी होतं का? तर मग आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. पूर्ण बघा. एक्सेल शीटवरती मी लिटरली कॅल्क्युलेट करून दाखवेन की जरी तुम्हाला पगार कमी असला तरीही तुम्ही त्या पगारामध्ये महिनाभर कशा पद्धतीने भागवू शकता, त्याचं बजेटिंग कसं केलं पाहिजे, ही खूप महत्त्वाची गोष्ट मी तुमच्यासोबतच माझ्या मित्राला पण आजच्या या व्हिडिओमधून सांगणार आहे. मित्रांनो, खरं खरं सांगा, तुमच्यापैकी किती लोक दर महिन्याला स्पेशली मंथ एंड वगैरे आला की या परिस्थितीमधून जातात? आयदर आपल्याकडे खर्च करायला पैसेच उरत नाहीत किंवा मग क्रेडिट कार्डचं बिल वगैरे या गोष्टी भरण्यासाठी तरी आपल्याला मित्रांकडून मदत घ्यावी लागते 2-5 हजार रुपयांची. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगू का, हा टॉपिक बोलण्यासाठी मी निवडला याचं कारणच हे आहे की मला स्वतःला ग्रॅज्युएशन कंप्लीट करून कॉलेज वगैरे संपून साधारण 8 वर्ष झाली आणि या 7-8 वर्षांच्या करिअरमध्ये जर का 4 वर्ष बिझनेसची सोडली, तर जेव्हा मी 3-3.5 वर्षांसाठी कॉर्पोरेटमध्ये जॉब केला, लो सॅलरीवरती काम करत असताना सुद्धा कधीही मला आठवत नाही असा एखादा महिना ज्या महिन्यामध्ये मंथ एंडला माझी सॅलरी संपलेली आहे किंवा कोणाकडून तरी मदत घ्यावी लागलेली आहे. काही इमर्जन्सी सिच्युएशन्स असतात किंवा एखाद्या महिन्यामध्ये जास्तीचा खर्च आला, तर असं एक्सेप्शनल सिच्युएशन सोडल्या ना, तर बाकी जो रुटीन मंथ असतो आपला, जे दैनंदिन जीवन वगैरे असतं, अशा कुठल्याही महिन्यामध्ये मला सॅलरीपेक्षा जास्त खर्च कधी लागलाच नाही. याचा अर्थ काहीतरी गोष्टी मी योग्य पद्धतीने करत असेल, म्हणूनच ती योग्य पद्धतीने सॅलरी मॅनेज करणं माझ्याकडून पॉसिबल झालं. आणि म्हणूनच आज मी ठरवलं की जर का समजा तुम्हाला एक बेसिक सॅलरी जरी असेल पुण्यासारख्या शहरामध्ये, समजा आपण फक्त 30,000 सॅलरी. आता तुम्ही म्हणाल 30,000 रुपये सॅलरी का कन्सिडर करतो नेहमी? तर बघा, आपले सगळे व्हिडिओ जे असतात ना, ते साधारण ज्या लोकांनी आता करिअरला स्टार्ट केलेलं आहे, ग्रॅज्युएट होऊन कुठेतरी एका नोकरीला वगैरे लागलेत, स्थिर स्थावर होतात, मे बी ते 21 वर्ष ते 25 वर्ष या एज ग्रुप मधल्या लोकांसाठी असतात. मला माहिती आहे तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये असाल तर काही स्पेसिफिक केसेस सोडल्या तर बाकी लोकांना ऍव्हरेज सॅलरी हीच मिळते 25,000 30,000 पहिल्या 2-3 वर्षांसाठी तरी. आणि म्हणून आपण हा एक स्वीट स्पॉट पकडलेला आहे आणि त्याच्या अराउंड आपण आपलं सॅलरी प्लॅन करण्याचा प्रयत्न करणार आहे. जर का तुमची सॅलरी जास्त वगैरे असेल तर तुम्ही अकॉर्डिंगली प्लॅन करू शकता, पण साधारण बेसिक खर्च हेच असतात जे मी तुम्हाला आता सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला दोन्ही केसेस समजावून सांगणार आहे. म्हणजे जर का आपला एखादा मित्र किंवा मैत्रीण बॅचलर जरी राहत असेल तरीही या सॅलरीवरती तिला किंवा त्याला कसं मॅनेज करायचंय, किंवा समजा एखाद्याचं लग्न पण झालेलं असेल आणि तरी सुद्धा इन्कम समजा त्यांचं इतकंच आहे 30,000 रुपये दर महिन्याचं, तर त्यांनी कशा पद्धतीने ते मॅनेज केलं पाहिजे हे मी तुम्हाला डायरेक्टली स्टेप बाय स्टेप एक्सेल शीट वरतीच दाखवणार आहे. आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही स्मार्ट टिप्स सुद्धा सांगणार आहे ज्या तुम्हाला या पद्धतीने तुमची सॅलरी प्लॅन करण्यासाठी आणि बजेट करण्यासाठी मदत करतील. त्या सुद्धा खूप महत्त्वाच्या टिप्स आहेत ज्या मी पर्सनली फॉलो केलेल्या आहेत, त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. सो लेट स्टार्ट. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, तर ही तुम्हाला स्क्रीनवरती या सगळ्या गोष्टी दिसत असतील. आता आपण बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा, जर समजा तुम्ही बॅचलर आहात तर तुम्ही कशा पद्धतीने तुमची सॅलरी मॅनेज करू शकता, सगळ्यात आधी आपण ते बघूयात. लेट मी झूम इट आउट लिटिल बिट. ओके, तर बघा, आपण साधारण 30,000 रुपयांची सॅलरी पकडली आणि जर का समजा तुम्ही बॅचलर राहत असाल तर 30,000 रुपयांमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला खर्च करायचा आहे हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. आणि बेसिकली हेच सगळे खर्च असतात, याच्यापेक्षा जास्त कोणाकडे काही असेल असं मला वाटत नाही, अनलेस अँड अंटिल की तुम्ही एखादं क्रेडिट कार्ड वापरताय किंवा एखादं लोन घेतलेलं आणि त्याचा EMI तुम्ही पे करताय, तर ते ह्याच्यामध्ये आलेलं नाहीये, ते तुम्हाला ऍडजस्ट करावं लागेल. हे तर मी सजेस्ट करेन की एवढी जर कमी सॅलरी असेल तर शक्यतो अशी कुठलीही गोष्ट करू नये. एखादं लोन किंवा क्रेडिट कार्ड वगैरे नाही वापरलेले जास्त बेटर राहील. पण समजा काहीच नाहीये ह्याच्यापैकी आपण जर अशी गोष्ट कन्सिडर केली तर लेट से सगळ्यात पहिली गोष्ट, 6,000 रुपयांचा रेंट इनफ आहे. तुम्ही शेअरिंग रूम मध्ये राहू शकता किंवा PG मध्ये वगैरे जरी राहत असेल तरी पण 6,000 रुपयांच्या वरती शक्यतो रेंटमध्ये पैसे नाही खर्च झाले पाहिजेत, यासाठी प्रयत्न करा. बाकी 1,000 रुपये इलेक्ट्रिसिटी, वायफाय बिल वगैरे ह्याच्यासाठी तुमचे जाऊ शकतात. 5,000 रुपये फूडसाठी वगैरे लागतात. आता माझ्या केसमध्ये ते 5,000 रुपये लागत नाहीत, त्यामुळे मी ते पण सेव्ह करण्यामध्ये खर्च करतो, कारण की माझं ऑलमोस्ट लंच आणि इव्हिनिंग स्नॅक्स वगैरे हे सगळं ऑफिसमध्ये असतं. त्यामुळे फार तर एका वेळेच्या जेवणाचा खर्च वगैरे लागतो, जो की 5,000 नाही लागत इथे मला. प्लस आम्हाला ऑफिसची कॅब वगैरे येते, त्यामुळे ऑलमोस्ट ट्रॅव्हल एक्सपेन्सेस पण मला लागत नाहीत. पण कुणीही जर का तुमच्यापैकी असेल तर मे बी तुम्हाला ट्रॅव्हल एक्सपेन्सेस एवढे मिनिमम 1,500 रुपये लागू शकतात, जर का आपण दिवसाचे 50 रुपये पण कन्सिडर केले तर. फोनचे रिचार्ज, अजून काही तुमचे सबस्क्रिप्शन्स वगैरे असतील तर या गोष्टींचे पण 500-100 रुपये आपण त्याच्यामध्ये कन्सिडर करू शकतो. पर्सनल केअर आणि हेल्थ या गोष्टीसाठी आपण इन्व्हेस्ट केलेच पाहिजेत. ही गोष्ट व्यवस्थितपणे लक्षात घ्या. तुम्ही एकटे असाल, तुमची फॅमिली असेल, कुठल्याही केस
केसमध्ये तुम्हाला एक हेल्थ इन्शुरन्स हा काढून ठेवायचाच आहे. त्याचा प्रीमियम तुम्ही EMI बेसिसवरती मंथली पे करू शकता किंवा वन टाइम पण इयरली पे करायला पण काही प्रॉब्लेम नाहीये जास्त. ठीक आहे, तर त्याच्यासाठी 2000 रुपये ही एक फेअर इनफ अमाऊंट आहे, ज्याच्यामध्ये तुमचा हेल्थ इन्शुरन्स पण कव्हर होईल आणि तुमचे काही पर्सनल केअरच्या गोष्टी पण असू शकतात. मे बी काहीतरी तुमची छोटी मोठी ट्रीटमेंट चालू आहे किंवा अजून काही गोष्टी सेल्फ ग्रूमिंग साठी वगैरे तुम्हाला दर महिन्याला काही खर्च करायचा आहे. आपण पकडून 2000 रुपये कन्सिडर केला. मे बी तुम्ही बॅचलर आहात आणि तुम्हाला मिनिमम काही ना काहीतरी मंथली सपोर्ट करायला लागेल फॅमिलीला वगैरे, तो पण आपण 2000 रुपयाचा या ठिकाणी कन्सिडर केला. इमर्जन्सी फंड ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे. लक्षात घ्या, आता तुमच्याकडे जॉब आहे तो 6 महिन्यानंतर असेल किंवा नसेल याच्याविषयी खात्री देता येत नाही, किंवा एखादी इमर्जन्सी सिच्युएशन आली, तुमचा जॉबच गेला किंवा एखादा ऍक्सिडेंट झाला किंवा अजून कुठल्याही केसमध्ये मे बी तुमचा इन्कम सोर्स जर का बंद पडला, त्या केसमध्ये पूर्ण जर का तुम्ही रिकामे असाल, तुमच्याकडे काहीच फायनान्शियल बॅकअप नसेल, तर तुमच्यावरती अवघड परिस्थिती येऊ शकते. ही जर गोष्ट अवॉइड करायची असेल तर एक इमर्जन्सी फंड हा अगदी पहिल्या सॅलरी पासून बिल्ड करायला आपण स्टार्ट केलं पाहिजे. इमर्जन्सी फंड वरती ऑलरेडी मी व्हिडिओज बनवलेले आहेत, तुम्ही आपल्या चॅनल वरती बघू शकता. ही गोष्ट कन्सिडर करूनच ठेवा की 2500 रुपये मिनिमम तेवढे तुमच्या इमर्जन्सी फंड मध्ये गेले पाहिजेत. आणि SIP प्लस इन्व्हेस्टमेंट हा माझा पर्सनली फेवरेट विषय. कॅल्क्युलेशन साठी 5000 रुपये पकडलेले आहे, पण जर का तेवढी होत नसेल तर 2500 रुपयांचा इमर्जन्सी फंड तुम्ही तयार करताय ना, त्याच्यासोबत 2500 रुपयांची पण इन्व्हेस्टमेंट ही फेअर आहे. मग तुम्ही त्याच्यामध्ये अजून 2500 रुपये बाकी अजून जर का तुमचे काही खर्च असतील तर त्याच्यासाठी करू शकता. पण मिनिमम इन्व्हेस्टमेंट ही केली गेलीच पाहिजे. 10% तरी सॅलरीच्या 10% इमर्जन्सी फंड आणि हेल्थ इन्शुरन्स मध्ये वगैरे तुमचे इन्व्हेस्ट एनिवे होत आहेत. त्यामुळे 20-25% जर सेव्ह होत असेल, इन्व्हेस्ट होत असतील, तर मग इथं तुम्ही थोडंसं कॉम्प्रोमाइज जर तुमची इच्छा असेल तर करू शकता. बाकी सेल्फ लर्निंग आणि सेल्फ ग्रोथ वरती वगैरे काही ना काहीतरी खर्च झाला पाहिजे, कारण तुम्ही अजून करिअरच्या सुरुवातीला आहात. तुम्हाला खूप गोष्टींमध्ये ग्रो करायचं आहे. कॉलेज संपलं याचा अर्थ लर्निंग संपली, ही जर तुमची कन्सेप्ट असेल तर मग भविष्यात आपल्याला या गोष्टीपासून धोका निर्माण होऊ शकतो. कुठल्या ना कुठल्या बाबतीत अपस्किल करत राहणं गरजेचं आहे, किंवा एक्सपिरियन्सेस तरी वाढवा, अजून काही जनरल नॉलेज किंवा अजून काही गोष्टी ज्या तुम्हाला जगाविषयी जास्त चांगल्या पद्धतीने जाणून घेण्यासाठी मदत करतायत ना, थोडीशी अमाऊंट खर्च करायला शिका. त्याहून समजा आउटिंग वगैरे तुमचे काही प्लॅन्स असतील, ट्रॅव्हल करायचं असेल, अजून काही करायचं असेल, ते 1000 रुपये पण त्याच्यासाठी आपण या ठिकाणी बजेट केलेले आहे. अशा पद्धतीने हा तुमच्या 30,000 रुपयांचा सगळा रिपोर्ट आहे की तुम्ही कशा पद्धतीने ते खर्च करू शकता. आता हे एक अगदीच सगळ्यांसाठी सेम असेल असं नाहीये, काही गोष्टी इकडे तिकडे असू शकतात, किंवा माझ्याही याच्यामध्ये अगदी असा या कॉलम साठी इतका खर्च लिहिलेला आहे तर एवढाच होतो असं नाहीये, कारण काही गोष्टी याच्यामध्ये आहेत. पण तुम्ही बघू शकता जसं ट्रॅव्हल किंवा आउटिंग दरवेळेस आपलं नसतं. 1000 रुपये पण तुम्ही दर महिन्यातच खर्च कराल असं नाहीये. मे बी केले पाहिजेत, मी तर रिकमेंड करेन तुम्हाला कंपल्सरी. किंवा तुम्ही याच्याऐवजी अल्टरनेटिव्ह ऑप्शन हा पण चूज करू शकता की मे बी युट्यूब वरती किंवा अजून काही फ्री कोर्सेस वाले प्लॅटफॉर्म्स आहेत, ऍप्लिकेशन्स आहेत, कोर्सेरा वरती किंवा खूप ठिकाणी तुम्हाला फ्री मध्ये कोर्सेस खूप अवेलेबल आहेत. त्यामुळे ते नॉलेज तुम्ही फ्री मध्ये पण बऱ्यापैकी घेऊ शकता. आज आपल्याकडे इंटरनेट, ChatGPT, AI वगैरे सगळ्या गोष्टींच्या सुविधा उपलब्ध आहेत, त्यामुळे इथे थोडेसे पैसे तुम्ही वाचू शकता. आपण असं कन्सिडर करूयात की तुमचं क्रेडिट कार्ड आणि EMI नसेल तर या पद्धतीने तुम्ही तुमची सॅलरी मॅनेज करू शकता. मी तरी ब्लॉक करून ठेवलेले असतात की जे काही सेव्हिंगची अमाऊंट आहे किंवा समजा जे काही माझे SIPs वगैरेची अमाऊंट आहे ती आधीच दुसऱ्या अकाउंटला जाते एकदम 5 तारखेच्या आधीच, आणि ते तिकडे इन्व्हेस्ट पण होऊन जाते. मग उरलेल्या सगळ्या गोष्टींमध्ये मला माहिती आहे की अशा पद्धतीने खर्च करायचा. या गोष्टी तुम्ही सुद्धा फॉलो करायला स्टार्ट करू शकता. हे झालं एखाद्या बॅचलर व्यक्तीच्या केसमध्ये. आणि भावांनो, मी तर तुम्हाला सांगेन की या पद्धतीने ना तुमची सॅलरी प्लॅन करायला आणि बजेट करायला सुरुवात करायचं, कारण की ही जी फायनान्शियल डिसिप्लिन आहे ना ती खूप मदत करू शकते तुम्हाला पुढे जाऊन. आपल्याला असं खूप गोष्टींचा मोह या वयामध्ये होत असतो, मला माहिती आहे. खूप काही गोष्टी असू शकतात त्याच्यामध्ये, आता मी अगदी डिटेलमध्ये जात नाही त्याच्यामध्ये. पण जर का समजा तुम्हाला अवांतर खर्च करण्याची सवय लागली, तुम्हाला तुमची सॅलरी मॅनेज आणि प्लॅन करण्याची सवय नाही लागली योग्य वयामध्ये, तर पुढे जाऊन सतत तुम्हाला एक मेडिओकर लाईफ जगायला लागू शकेल. हे असताना काही लोकांचं असतं की एकदाच आयुष्य मिळालेलं आहे तर ते आपल्या मनाप्रमाणे, इच्छेप्रमाणे जगून घ्या. ही गोष्ट बरोबर आहे, पण एक सर्टन लेवलची डिसिप्लिन ना उलट या तुमच्या गोलमध्येच तुम्हाला मदत करेल. ही झाली बॅचलरची केस. लेट्स से आता समजा तुम्ही मॅरिड आहात आणि स्टील तुमचं इन्कम 30,000 रुपयांचंच आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही कशा पद्धतीने खर्च कराल. तर आता बघा, जर का तुम्ही मॅरिड आहात, शेअरिंग रूम मध्ये नाही राहू शकत, किंवा 1 RK वगैरे छोट्याशा घरामध्ये मे बी पॉसिबल नसतं, आपले घरचे येऊ शकतात, फॅमिली वगैरे जे काही इश्यू असू शकतात, त्या केसमध्ये तुम्हाला ऍटलीस्ट एक 1 BHK घ्यायला लागेल, जो आपण कन्सिडर करूयात की 10,000 रुपयांच्या आतमध्ये. मे बी तुम्हाला प्राईम लोकेशनला नाही मिळणार, पण थोडंसं जर का तुम्ही आउटसाइड वगैरे गेलात 2-4-5 किलोमीटर इकडे तिकडे, तर तुम्हाला डेव्हलपिंग एरियामध्ये वगैरे 10,000 रुपयांमध्ये एक 1 BHK फ्लॅट मिळू शकतो, असं आपण कन्सिडर केलं. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी आणि वायफाय वगैरे या गोष्टींचं बिल समजा आलं 800 रुपयांचं, आपण असं कन्सिडर केलं. तुम्हाला ग्रोसरी, फूड वगैरे या गोष्टींसाठी 2च लोक राहतात, त्यामुळं आपण असं कन्सिडर करूयात की 6,000 रुपयांमध्ये तुमचे फूड वगैरेचे एक्सपेन्सेस होऊन जाऊ शकतात. भाजीपाला वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या, थोडंफार इकडे तिकडे जरी झालं तरी तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी ती गोष्ट मॅनेज करणं पॉसिबल होऊ शकतं.
शकतं. ट्रॅव्हल वगैरे जर का तुम्हाला लागत असेल कुठे जॉब वगैरे गोष्टींसाठी, म्हणजे लागतंच ट्रॅव्हल, पण किती प्रमाणामध्ये आणि किती डेली फ्रिक्वेंटली लागतं याच्यावरती पण डिपेंड करतं. पण त्याची कॉस्ट पण आपण 2,000 रुपये पकडून घेतली. 2 लोकांच्या रिचार्ज वगैरे साठी 700 रुपयांची अमाऊंट मे बी इनफ आहे. अजून जर का तुमच्या काही घरातल्या गोष्टी असतील, काही एखाद्या वेळेला खरेदी करायची असेल लहान मोठी गोष्ट वगैरे, ती पण काही दर महिन्यालाच नसते. त्यामुळे 2-3 महिन्यातून जर का समजा 3-4 हजार रुपये तुमचे खर्च झाले तरी ती गोष्ट इथे बॅलन्स आउट होऊ शकते. पण दर महिन्याच्या सॅलरीमधून आपण असं कन्सिडर करूयात की 1000 रुपये तुमचे त्याच्यासाठी चाललेत. आणि हेल्थ आणि इमर्जन्सी, जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही इंडिव्हिज्युअल असेल किंवा फॅमिली सोबत राहत असाल, हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स ह्या मस्ट गोष्टी आहेत. मे बी त्याच्यासाठी तुम्ही 2000 रुपये दर महिन्याला इन्व्हेस्ट करू शकता. मी जसं सांगितलं, पहिल्या सॅलरीपासून तुमची इन्व्हेस्टमेंट स्टार्ट झाली पाहिजे. आणि स्पेशली जर का तुमची फॅमिली असेल, जर का तुम्ही ऑलरेडी मॅरिड आहात, तर त्या केसमध्ये तरी इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ती अवॉइडच करू नका. बाकी एखाद्या वेळेस तुम्ही दुसऱ्या कुठल्या गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज करा, अजून 10,000 रुपयाचा रेंट 8,000 रुपयांवरती येऊ शकत असेल तर तो करा हवा असेल तर. पण इन्व्हेस्टमेंट ही मॅन्डेटरी गोष्ट आहे. ह्याच्यावरती मी खूप ऑलरेडी व्हिडिओज बनवलेले आहेत आपल्या चॅनलवरती. जरी तुम्ही मॅरिड असाल तरीही सेल्फ ग्रोथ वरती, सेल्फ लर्निंग वरती, डेव्हलपमेंट वरती हे खर्च करायचं. ह्याला अल्टरनेटिव्ह ठेवू नका. मिनिमम ही इन्व्हेस्टमेंट तशी तरी ठेवा की तुम्ही एखादा 5,000 रुपयांचा कोर्स घ्याल, 5 महिन्यांनी घ्याल, पण 1000 रुपये दर महिन्याचे या गोष्टीवरती इन्व्हेस्ट झाले पाहिजेत. बाकी तिथं आउटिंग किंवा समजा तुम्हाला मूवीज बघायला जायचे, डिनर प्लॅन वगैरे करताय तुम्ही, त्याच्यासाठी पण मे बी 1000 रुपये आता ठेवलेत, कारण तुमची ऑलरेडी इन्कम कमी आहे. त्यामुळं 1-2 मूवीज तुम्ही आरामात ह्याच्यामध्ये बघू शकता. आणि ठीक आहे, म्हणजे किती करणार ना तुम्ही एवढ्याच जर सॅलरीमध्ये बजेट करायचं. बाकी 1000 रुपये बफरमध्ये पण ठेवलेले आहेत. अगेन मी तुम्हाला ही गोष्ट सांगेन की जसं मी एक्सेल शीटवरती दाखवलेले तसेच्या तसे कॅल्क्युलेशनमध्ये सगळ्या गोष्टी बसतील असं नाहीये, किंवा त्या कॉलमसाठी तितकंच खर्च अगदीच असं स्ट्रिक्ट नाहीये. पण हे एक जनरल ओव्हरव्ह्यू दिला मी तुम्हाला की कशा पद्धतीने तुम्ही कमी जरी सॅलरी असली तरीही जर का तुम्ही लिहून घेतल्यात गोष्टी, किंवा जर का तुम्ही एक्सपेन्सेस तुमचे असं एक्सेल शीटवरती ट्रॅक केलेत प्रत्येक गोष्टीसाठीचे एक्सपेन्सेस, तर ना तुम्ही ते जास्त इफेक्टिव्हली मॅनेज करू शकता. तुम्हाला स्वतःलाच ही गोष्ट कळायला लागेल जर का तुम्ही 2-3 महिने हा प्रयोग केलात तर आपण नेमकं कशावरती खर्च करतोय, कुठे आपले खर्च जास्त चाललेत आणि कुठे आपल्याला कव्हर करण्याची गरज आहे किंवा सेव्ह करण्याची गरज आहे, कमी करण्याची गरज आहे. आणि त्याच्यासाठी ही एक्सेल शीट आणि हे कॅल्क्युलेशन तुम्हाला खूप जास्त चांगल्या पद्धतीने मदत करू शकतात. हा होता ओव्हरव्ह्यू, ज्या पद्धतीने तुम्ही कमीत कमी जरी तुमची सॅलरी असेल, बेसिक 30,000 रुपयांची सॅलरी असेल, तरी सुद्धा तुम्ही तुमचे एक्सपेन्सेस कव्हर करू शकता आणि एक त्यातल्या त्यात ठीकठाक चांगलं आयुष्य जगू शकता. आता बघूयात काही स्मार्ट टिप्स ज्या तुम्हाला या पद्धतीने स्ट्रिक्ट बजेटिंग करण्यासाठी मदत करतील. कारण की ऑब्व्हियसली आपण प्रत्येक गोष्टीचा विचार करून लहान लहान खर्च मॅनेज करायचा प्रयत्न करतोय. सगळ्यात पहिली गोष्ट तर, जास्त तुम्हाला बाहेर वगैरे खाण्याची सवय असेल तर मी रिकमेंड करेन की ती गोष्ट आपण नाही केली पाहिजे. दोन्ही पर्स्पेक्टिव्हने ती गोष्ट चुकीची होऊ शकते. एक तर हेल्थ वाईज पण तुम्हाला खूप जास्त प्रॉब्लेम्स येऊ शकतात जर का सतत बाहेर खाण्याची सवय असेल तर, आणि दुसरी गोष्ट फायनान्शियली पण. म्हणजे समजा एका वेळेस जर का जाऊन तुम्ही 300 रुपये खर्च करणार असाल ना बाहेर 2 लोकांच्या जेवणासाठी, तर तीच गोष्ट तुमची 100 रुपयांमध्ये घरी होऊ शकते. एकत्र घरी व्यवस्थित जेवण करणं ही गोष्ट तुमचा बॉन्ड पण स्ट्रॉंग करेल, प्लस तुम्हाला फायनान्शियली बेनिफिट सुद्धा देईल. दुसरी गोष्ट, जर का तुम्हाला समजा तुमच्या रिलेशनशिप्स मधले वाद वगैरे फायनान्शियल रिझन्स वरून वाढवायचे नसतील ना, तुम्ही तुमचे जे काही एक्सपेन्सेस आहेत किंवा ज्या काही फायनान्शियल प्लॅनिंग्स आहेत ना, महिन्याची बजेटिंग वगैरे, या सगळ्या गोष्टी एकत्र करा. एकत्र बसा आणि एकत्र ठरवा की कुठल्या गोष्टीवरती आपल्याला किती खर्च करायचे, जेणेकरून तुम्हाला दोघांनाही क्लॅरिटी असेल की आपण नेमकं काय करायचा प्रयत्न करतोय. जर का समजा एखाद्या गोष्टीला कुणीही नाही वगैरे म्हणालं किंवा ही गोष्ट आपण आता नाही नंतर घेऊया, तर त्याच्या पाठीमागची कारणं काय हे तुम्हाला दोघांनाही माहिती असतील आणि त्याच्यामुळे तुमचे वाद होणार नाहीत कुठल्या गोष्टींमुळे. आणि जरी दोघंही जॉब करत असेल तरीही ही गोष्ट नेहमी बेटर आहे की तुम्ही तुमचे फायनान्सेस एकत्र प्लॅन करा. मे बी तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स वेगवेगळ्या असू शकतात, पण बाकी जे फॅमिली एक्सपेन्सेस वगैरे आहेत या सगळ्या गोष्टी एकत्र प्लॅन करणं ही जास्त बेनिफिशियल गोष्ट असते. ही सवय अगदी सुरुवातीपासून असेल तर तुम्हाला फायनान्शियली पण आणि रिलेशनशिपच्या अंडरस्टँडिंग मध्ये पण मदत होऊ शकते. तिसरी गोष्ट ही खूप महत्वाची, म्हणजे मी स्वतः पण ती खूप वेळेस फॉलो केलेली आहे. जिथं तुम्ही जॉब करताय ना तिथून खूप जास्त 1 तासाच्या 2 तासाच्या ट्रॅव्हलिंग डिस्टन्स वरती कधीही घर घेऊ नका. नेहमी ते तुमच्या वर्क लोकेशनच्या आसपास असावं. अर्ध्या तासापेक्षा जास्त ट्रॅव्हल करायला नाही लागलं पाहिजे आपल्याला. त्याच्यातून एक्झर्शन पण होतं, टाइम पण वेस्ट होतो. तुम्हाला पर्सनल काही अजून करायचं असेल तर त्याच्यासाठी पण वेळ मिळत नाही. तर नियर बाय एरियामध्ये घर शोधा, जेणेकरून तुमचे ट्रॅव्हल एक्सपेन्सेस वाचतील, वेळ वाचेल, जो तुम्ही अजून काहीतरी करण्यासाठी, इन्कम जनरेट करण्यासाठी यूज करू शकता. सगळ्याच बाबतीतला स्ट्रेस वाचेल. सुपर हेल्पफुल गोष्ट आहे. मला विचारा माझा एक्सपिरियन्स आहे या गोष्टीमधला. मी आतापर्यंत जिथे पण काम केलंय तिथून 10 ते 15 मिनिटांच्या डिस्टन्स वरतीच राहतो मी. त्याच्यापेक्षा जास्त डिस्टन्स वरती रूम वगैरे मी कधीही घेत नाही. एक खूप महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट. ह्या 3 गोष्टींना मिस करूच नका. भलेही तुम्ही कितीही मिनिमम कमवत असाल तरीही त्याच्यातले 10% डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट बोलतो मी, जे की SIP वगैरे तुम्ही करू शकता. त्याच्यावरती मी ऑलरेडी खूप व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. जी आपली अनप्लॅन्ड लाईफ आहे. अनप्लॅन म्हणजे काय, ज्या गोष्टी आपण प्लॅन करू शकत नाही. एखादा ऍक्सिडेंट आपण प्लॅन करू शकत नाही, डेथ इव्हेंट आपण प्लॅन करू शकत नाही, किंवा काही गोष्टी असतात ज्या आपण
आपण प्लॅन नाही करू शकत. त्याच्यासाठी आपण आधी सिक्युअर राहिलं पाहिजे आणि म्हणून ही छोटीशी इन्व्हेस्टमेंट त्याच्यासाठी अगदी सुरुवातीपासूनच करायला स्टार्ट करा. अजून 2 टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत. त्या तुमचे वीकेंड्स हे फक्त मजा करण्यासाठी आहेत. ही कन्सेप्ट सोडून द्या. ऍटलीस्ट तुमच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळामध्ये. एक बेसिक उदाहरण जर तुम्हाला सांगायचं असेल, समजा तुम्ही कॅनव्हावरती ग्राफिक डिझाईन करायला शिकलात आणि थंबनेल जरी डिझाईन करायला शिकलात ना, एका थंबनेलसाठी तुम्हाला 300 रुपये ते 400 रुपये आरामात पे करू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त घेतात लोक, पण मी तुम्हाला बेसिक कोर्स सांगितली. जर का समजा तुम्ही वीकेंडला बसून एक थंबनेल डिझाईन करणं हे एका तासापेक्षा जास्त मोठं काम नाहीये. 3च थंबनेल जर का तुम्ही वीकेंडला कुठल्याही दिवशी सॅटर्डेला किंवा संडेला डिझाईन करून घेतले, त्या एका वीकेंडला तुम्ही 1000 रुपये कमवून झालेले. असे 4 वीकेंड 4 ते 5000 रुपये तुम्ही या ठिकाणी आरामात कमवू शकता. या व्यतिरिक्त सुद्धा भरपूर असे साईड गिग्स आहेत जे आपण करू शकतो. त्याच्यावरती सुद्धा माझे व्हिडिओज आलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. जर का तुमचं इन्कम ऑलरेडी कमी आहे तर या कमी इन्कम वरती तुम्ही खूप जास्त वेळ सर्वाइव्ह नाही करू शकणार आहात. तुम्हाला मुलं वगैरे झाली, त्यांच्या स्कूल वगैरे ह्या गोष्टींच्या फीस वगैरे चालू झाल्या, त्यावेळेस ही सॅलरी तर काही कामाचीच नाही किंवा रेलिव्हंट पण नाही. कुठून तरी साईड इन्कम कशा पद्धतीने जनरेट करता येईल तेही नसेल जमणार, तुम्हाला तेही करायची इच्छा नसेल, तर ऍटलीस्ट आपण ज्या करिअरमध्ये आता आहे त्या करिअरमध्ये तरी आपल्याला प्रमोशन लवकर मिळेल, जास्त सॅलरी आपल्याला कुठेतरी मिळू शकेल. यासाठी कुठल्या गोष्टी करणं गरजेचं आहे, काही कोर्सेस वगैरे आहेत का, या गोष्टींसाठी तरी वीकेंडचा वेळ खर्च करा. आणि सगळ्यात महत्त्वाची अजून एक टिप, जर का तुमची सॅलरी कमी आहे आणि तुम्ही करिअरच्या अर्ली स्टेज वरती असाल ना, कुठलीही गोष्ट EMI वरती घेऊ नका किंवा क्रेडिट कार्ड पण वापरू नका त्याच्यासाठी. ते तुम्ही पुढचे फ्युचर मध्ये येणारे पैसे किंवा पुढचा पगार तुमचा आत्ता खर्च करताय, लिटरली म्हणजे डॅमेज येते फायनान्शियल. अनलेस अँड अंटिल ते असेट आहे. लेट्स से आता हा आयफोन करिअरच्या सुरुवातीलाच किंवा कमी पैसे कमवत असताना पण आयफोन मध्ये इन्व्हेस्ट केलं असेल, तर ते याच्यासाठीच केलं की तो असेट आहे माझ्यासाठी. मी हे सगळे व्हिडिओज वगैरे आयफोन वरून शूट करतो म्हणून केलं. जर का ती गोष्ट तशी नसती तर 20,000 रुपयाच्या फोन मध्ये पण माझं काम भागू शकलं असतं. अशी कुठलीही गोष्ट फक्त शॉक किंवा असे काहीतरी आपल्या फॅन्टसीज असतात ना, त्याच्यासाठी म्हणून फायनान्शियल ट्रॅप मध्ये शक्यतो नाही फसलेलं बरं. बेसिक 30,000 रुपयाची सॅलरी पण असेल ना तर मॅनेज करता येतं. आपण एक ओके आयुष्य जगू शकतो. मी नाही बोलणार की खूप चांगल्या पद्धतीचं आयुष्य जगू शकतो. फक्त काय गरजेची गोष्ट आहे, एक बेसिक डिसिप्लिन आणि आपल्याला अंडरस्टँडिंग आणि अवेअरनेस गरजेचं आहे की आपण कुठल्या गोष्टीवरती खर्च करतोय, कशासाठी आपण ही सगळी धडपड करतोय. या सगळ्या गोष्टी होत्या की 30,000 रुपयांच्या आतमध्ये जर का तुमची सॅलरी असेल तर तुम्ही तुमची लाईफ कशी मॅनेज करणार आहात, कसे फायनान्सेस तुमचे बजेट करणार आहात, ही गोष्ट व्यवस्थितपणे मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही अंडरस्टँडिंग एका योग्य वयामध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. समजा जर का तुम्हाला अजून काही स्मार्ट हॅबिट्स हव्या असतील ज्या तुम्हाला अजून जास्त पैसे वाचवण्यासाठी मदत करतील, तर मी ऑलरेडी ह्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे. मला वाटतं 12 स्मार्ट टिप ज्या तुमचे पैसे वगैरे सेव्ह करतील. त्याच्यामध्ये मनी फास्ट वगैरे ह्या सगळ्या कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितल्या होत्या. तो व्हिडिओ आवर्जून बघा जो तुम्हाला अजून फायनान्शियली अवेअर करेल. हा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या त्या सगळ्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जे मंथ एंडला वगैरे तुमच्याकडून पैसे मागतात किंवा तुम्हाला असं वाटतं की त्यांना गरज आहे बेटर फायनान्शियल प्लॅनिंगची. मला माहिती आहे आपल्यासारखी जी सगळी मराठी मुलं आहेत त्यांना बेसिक फायनान्शियल नॉलेज देणारे जास्त लोक आजूबाजूला भेटत नाहीत. काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हे समजून सांगणारे, आणि त्याच्यासाठीच आपल्या चॅनलवरती मी इतके बेसिक टॉपिक्स घेऊन व्हिडिओज बनवत असतो. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुमचे अजूनही काही प्रश्न वगैरे असतील व्हिडिओच्या खाली कमेंट करून विचारायला विसरू नका. आणि हो, अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनल सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. आणि जर का समजा तुम्हाला हे सगळे एक्सपेन्सेस मॅनेज करायचे असतील, एक ट्रॅक ठेवण्यासाठी एक्सेल शीट डायरेक्ट डाउनलोड करून हवी असेल ना ज्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, तर या व्हिडिओ खाली बजेट अशी कमेंट करा आणि मी तुम्हाला त्या एक्सेल शीटची लिंक प्रोव्हाइड करेल. आपण भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या सगळ्या माणसांची काळजी घ्या. दिस इज सूरज थिटे सायनिंग ऑफ.